नमस्कार मित्रांनो, मी देसले स्पीक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण टीएटी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे वारंवार परीक्षेत विचारले जातात आणि तुमचा स्कोर वाढवू शकतात। तर चला तयारीला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गगन आणि अंबर हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सन्मान हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगा। तर आकाशातील असंख्य तारकांचा पट्टा म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आकाश गंगा हे उत्तर येईल। पुढचा प्रश्न आहे, दोन्ही बाजूंनी सारखाच अडचणी व संकटे येणे या अर्थाची म्हण ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 इकडे आड तिकडे विहीर। पुढचा प्रश्न आहे, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। विडा उचलणे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिज्ञा करणे। पुढचा प्रश्न आहे, क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण। पुढचा प्रश्न, खालील शब्दांपैकी भाववाचक नाम ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मोठेपणा। पुढचा प्रश्न आहे, मी चित्रपट पाहिला आहे या वाक्याचा काळ ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण वर्तमान काळ। पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यांपैकी नकारार्थ वाक्य ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ती परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही हे आहे। पुढचा प्रश्न आहे, सद्वचन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 व्यंजन संधी। पुढचा प्रश्न आहे, तृतीया या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ने ए शी। पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 इतरेतर द्वंद्व समास। पुढचा प्रश्न आहे, कुसुमाग्रज कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विष्णू वामन शिरवाडकर। पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 दीर येईल। पुढचा प्रश्न आहे, साखर भात या शब्दामध्ये लिंग ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग हे। पुढचा प्रश्न आहे, तारांगण हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आकाश या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, अभ्युदय या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 भरभराट हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संयोग हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषण। पुढचा प्रश्न आहे, स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सूक्ष्म हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, अश्व आणि वारू कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 घोडा। पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दापैकी चुकीची जोडी ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सुसंवाद आणि विपर्यास हे उत्तर येईल। तर पुढचा प्रश्न आहे, अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगा। तर जे टाळता येऊ शकत नाही असे ऑप्शन क्रमांक 4 2 आणि 3 हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 शशांक। पुढचा प्रश्न आहे, उचल बांगडी करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हाकलून देणे हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, दासबोध हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 संत रामदास यांचा आहे।
पुढचा प्रश्न आहे, जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 प्रयोजक क्रियापद. मी चित्रपट पाहत आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आई गावाहून केव्हा परत येणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नार्थी वाक्य हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, समूहवाचक शब्द ओळखा, चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मुलींचा आणि गर्दी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 रात्र हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संयोग चिन्ह हे वापरतात. वाखाणणी करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 स्तुती करणे. पुढचा प्रश्न आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोय कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 श्लोक. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दापैकी पूर्ण भयस्थ शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लाल लाल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होतो त्यांना कोणता समास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बहुव्रीही समास हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मुलगा पुस्तक वाचत असे कोणत्या काळाचे वाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे, सज्जन या शब्दामध्ये कोणती संधी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी. चांदणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कौमुदी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मांजूळ. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक नम्र हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अंतःकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विसर्ग संधी. पुढचा प्रश्न आहे, रक्तचंदन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या प्रश्नाचं उत्तर कर्मधारय समास हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला या वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे, मी नाटक पाहिले असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक पूर्ण भविष्यकाळ. मुलांना शांत व्हा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 संबोधन. पुढचा प्रश्न आहे, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, देव या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 देव. पुढचा प्रश्न आहे, तू दररोज अभ्यास कर या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आज्ञार्थी वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, कितीही प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभावातील दोष दूर होत नाही या अर्थाची म्हण ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. पुढचा प्रश्न आहे, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. तर सोनाराने कान टोचणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपण सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.